तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं हे एवढूशा गाडीमध्ये 7 जण बसतील का? नाही ना. चला मग तुम्हाला दाखवतो. एवढूशा गाडीमध्ये 7 जण बसलेल तर आम्हाला बसायला खूप अडचण येत होती. कशी आम्ही बसलो आणि निघलो. तर नमस्कार मित्रांनो, मी जयेश पाटील तुमचं सरसे स्वागत करते आजच्या आपल्या 8व्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे आपल्या साईडचं जर जास्तच पाणी पडलेलं, त्याच्यामुळे ना शेत उलील ना कसं जास्त पाणी आलेलं ना. आमच्या साईडचा रस्ता होता ना तो डायरेक्ट भाई पाण्याने बुडून गेलेला. त्याला पण आमचा डायरेक्ट वतू गेलेला. तेवढ्यात अक्षय भाऊ आम्हाला घरी घेऊन गेला, कारण की त्यांनी थंड ठेवलेलं बर्फामध्ये. आणि करण शेट आपला चिल्लर मोजत होता आणि मग तो आम्हाला गाडीमध्ये घेऊन ना बोलतो चला तुम्हाला एक ठिकाणी बोलतो नेतो, तुम्हाला पुढे सगळं समजेलच. गाडीमध्ये आम्हाला बसायला जरा जास्तच अवघड होत होता. अक्षय भाऊ आम्हाला भाषण देत होता गाडीबद्दल, ही गाडी अशी, ही गाडी तशी. आता काय बोलायचं, गाडीचा पुढचा काय दिसतच नाही, ही गाडी कशी. आम्ही पूर्ण दाबून बसलेलो 7 जण एवढूशा गाडीमध्ये. शेवटी फायनली ना समोरचा माणूसच दिसत नव्हता. आमच्या डोक्यात एकच जायला, कोण खाली गाडीचे आला तर खाली फुकट लपडा होऊन जाईल. मग शेवटी ना आम्ही गाडीमधल्या उतरलो. चेतन बोलतो आमची तर बोलतो फार्म हाऊसवरती चेरी आहे बोलतो. गाडीमध्ये बघू शकता कशी मंडळी बसलेले, गपचूच बसलेले. शेवटी आम्ही गेलो ना बोलतो चेरीचं झाड बघ. चेरी बघितली, एक नंबर वाटला, आंबट होती पण एक नंबर वाटला. पाऊस असल्यामुळे चेतन धावत गेला आणि आमची बसायची आता मारामार झालेली. चेतन शेट हातामध्ये लिंबू घेऊन आलेला, काय करायला आलेलं का माहीत. आजचा आपण मिनी ब्लॉग इथंच समाप्त करू. आम्ही काही जास्त दाखवू शकलो नाही, त्यासाठी सॉरी. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब मारा 100 टक्के.